तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्यासाठी एक दिवस म्हणजेच फक्त सकाळ ते रात्र एवढीच असते का? फक्त वैदिक कालगणनेत दिवसाचं मोजमाप सूर्योदय ते सूर्यास्त एवढंच मर्यादित नव्हतं, तर तो विश्वाच्या ऊर्जेचं एक चक्र मानलं जायचं. आज आपण समजून घेऊया वैदिक कालगणनेनुसार एका दिवसाचा संपूर्ण प्रवास, ज्यात लपलेला आहे वेळेचं गूढ विज्ञान. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. प्राचीन भारतात काळाला फक्त घडी किंवा तास अशा यंत्रांनी नाही, तर प्रकृतीच्या लयीनुसार ओळखलं जायचं. वैदिक ग्रंथानुसार वेळ हे ब्रह्माचा श्वासोश्वास आहे, म्हणजेच प्रत्येक दिवस हा ब्रह्माच्या एका श्वासासारखा असतो, एक सुरुवात आणि एक समाप्ती. वैदिक कालगणनेत दिवसाचे काही भाग केलेले आहेत: ब्रह्ममुहूर्त, प्रातःकाल, माध्यान्ह, अपराह, संध्याकाळ आणि रात्र. प्रत्येक काळाचा स्वतःचा ऊर्जेचं असं एक स्वरूप आहे आणि त्या ऊर्जेप्रमाणे मनुष्याचं कर्म ठरवायचं असतं. आता आपण पहिल्या टप्प्याकडे वळूया, ब्रह्ममुहूर्ताकडे. सूर्योदयाच्या साधारण 1-1.5 तास आधी सुरू होतो ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त हा काळ ध्यान, जप, अध्ययन आणि प्रेरणा घेण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे. असं म्हणतात की या वेळेला वातावरणात प्राणशक्ती सर्वाधिक असते. ज्या क्षणी पक्षी गातात, झाडं ताजा श्वास घेतात, तोच ब्रह्माचा काळ, जिथे मन शांत असतं आणि विचार निर्मळ होतात. ऋषी म्हणतात, जो ब्रह्ममुहूर्तात उठतो त्याचा दिवस यशस्वी ठरतो. दुसरा टप्पा, प्रातःकाल ते माध्यान्ह. सूर्योदयापासून दुपारपर्यंतचा काळ कर्मयोगाचा काळ मानला गेला आहे. या वेळेला सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर वाढत जाते आणि आपला शरीरातील पित्त तत्वही सक्रिय होत जातं. म्हणूनच या वेळेला काम, शिक्षण, साधना ही काही सुरू करण्यासाठी शुभ मानलं जातं. असं म्हणतात की हा काळ इंद्रदेवतेचा आहे, म्हणजेच कर्म, शक्ती आणि प्रेरणा देणारा काळ. तिसरा टप्पा आहे अपराह्य ते संध्याकाळ. दुपारनंतर सूर्याची ऊर्जा कमी कमी होत जाते आणि मन स्थिर व्हायला लागतं. हा काळ आत्मपरीक्षणासाठी आणि दिवसाच्या फलनिष्पत्तीचा विचार करण्यासाठी योग्य आहे. वेद सांगतात, हा काळ वायुतत्वाचा असतो, म्हणजेच बदल आणि हालचालीचा हा काळ असतो. म्हणूनच यावेळी मनात विचार जास्त येत असतात, सर्जनशीलता वाढत असते आणि संध्याकाळी तुमचं मन शांततेकडे झुकत असतं. चौथा टप्पा आहे संध्याकाळ ते रात्रीचा आरंभ. संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त आणि चंद्रप्रकाशाची सुरुवात. हा काळ संध्योपासनेचा असतो. ऋषींनी सांगितलं आहे की या वेळेला ध्यान केल्यास दिवसभरातील सर्व मानसिक अशुद्धता नष्ट होते. हा काळ अग्निदेवतेचा मानला गेला आहे, जो प्रकाश आणि अंधार यांचं संतुलन ठेवत असतो. संध्याकाळी आपल्याकडे दीप लावण्याची प्रथा आहे, या कारणामुळेच ती प्रचलित झाली असावी असं माझं मत आहे. अंधारात प्रकाशाचं स्मरण आणि मनात चैतन्य जागृती ही वेळ निर्माण करत असते. आता पाचवा टप्पा, रात्र. रात्र म्हणजे विश्रांतीचं, पण त्याच वेळी चैतन्य पुनर्भरणाची वेळ असते. रात्र 3 विभागात विभागली जाते. पहाटेपर्यंत तामस, नंतर रजस आणि शेवटी सात्विक. पहिला भाग शरीराला विश्रांती देतो, दुसरा मनातील स्वप्नांना आकार देतो आणि तिसरा भाग आत्म्याला शांत करत असतो. त्याच वेळी आत्मा आणि ब्रह्म यांचं नातं दृढ होत असतं. म्हणूनच पहाटे उठल्यावर आपल्याला एकदम हलकं हलकं वाटत असतं. अशा प्रकारे एक वैदिक दिवस हा फक्त 24 तासांचा नसतो, तर तो ऊर्जेचा, विचारांचा आणि आत्मजागरूकतेचा प्रवास असतो. आपल्या पूर्वजांनी वेळेला घड्याळाने नाही, तर प्रकृतीच्या श्वासाने मोजलं आहे. किती इमॅजिनेशन होतं ना त्यांचं, आणि किती सुंदर कल्पना आहे ही. आपले पूर्वज म्हणायचे, जो वेळेच्या लयीत जगतो त्याचं आयुष्य संतुलित राहतं. म्हणूनच वैदिक कालगणना आपल्याला शिकवते, सकाळ म्हणजे प्रयत्न, दुपार म्हणजे कर्म आणि संध्याकाळ म्हणजे चिंतन आणि रात्र म्हणजे आत्मशांती. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सूर्योदय पाहाल, तेव्हा नक्की लक्षात ठेवा, सूर्योदय हा फक्त दिवसाची सुरुवात नाही,
तर ब्रह्माच्या एका नवीन श्वासाची सुरुवात आहे. किती छान संकल्पना आहे ही. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला नक्की सबस्क्राईब करा. काही जणांची अशी एन्क्वायरी आलेली की काही व्हिडिओज आम्हाला हिंदीतून ऐकायला सुद्धा आवडतील, म्हणून आपण हिंदीतनं काही एपिसोड शूट करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कळवा आणि सोलफुल कनेक्शनला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.